कैलासवासी सगुण नकाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या सर्व 10वी व 9वीच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलू नका ना, तुम्ही सगळ्या बोलायला लागल्या, कोणाला मी ऐकू, कोणाला बोलू नका, शांत बसा एकदम सगळे। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण 9वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा समारंभ आयोजित करत असतो। याही वर्षी आपण परंपरेला छेद न देता किंवा परंपरा राखून याही वर्षी आपण वेळात वेळ काढून, आपणा सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जवळपास 1 ते 1.5 महिना आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि तालुक्यामध्ये आपली शाळा द्वितीय क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा सुंदर शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी पर्यंत तुम्ही आता या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। एक टप्पा जीवनाचा तुम्ही आता यशस्वी या ठिकाणी पार केलेला आहे आणि यानंतर आता खऱ्या अर्थानं तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करणार आहात। 10वीची परीक्षा संपल्यानंतर, निकाल आल्यानंतर तरीही आपल्या शाळेमध्ये दरवर्षी हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। बोलू नका, शांत राहा। विद्यार्थी मित्रांनो, निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तर मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री होगे सर यांना मी अशी विनंती करतो की या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख आदरणीय श्री दिवटे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचं यथोचित त्यांनी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण निरोप देत असतो आणि शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं। 10वीच्या विद्यार्थ्यांनी आता काही जे आम्ही सांगणार आहोत मार्गदर्शनपर त्याकडे अतिशय लक्ष देणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बोलू नका, मुलांपेक्षा मुलींचा आवाज यायला। विद्यार्थी मित्रांनो, आता उद्याच्या 1 तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत। हॉल तिकीट सगळ्यांना मिळालेलं असेलच, ते तुम्ही उपलब्ध करून घेतलेलं असेलच आणि 1 तारखेपासून तुमची या ठिकाणी आता 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे। आपल्या पाथरीमधले वेगवेगळे सेंटर तुम्हाला आले असतील, परीक्षा केंद्र आलेले असतील। काही विद्यार्थ्यांना आपलंच केंद्र आलेलं असेल, काहींना शांताबाई नकाते विद्यालय आलेलं असेल, काहींना खान अब्दुल गफार खान किंवा काहींना नेताजी सुभाष विद्यालय पाथरीचं शाळा आलेली असेल सेंटर म्हणून, परीक्षा केंद्र म्हणून। तर विद्यार्थी मित्रांनो, या
या परीक्षे संदर्भामध्ये बोलू नका रे, बोलू ना. किती वेळ सांगायचं तुम्हाला, नंतर बोला ना, थोडं बोलू नका. विद्यालयाचे प्राध्यापक अनुराध काळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानापन्न व्हावं. विद्यार्थी मित्रांनो, 10वी पर्यंत तर तुम्ही आता घरी राहून शिक्षण घेतलेलं आहे. आपल्या कोणी पाथरी तालुक्यातल्या गावामधील असेल, कोणी इथं राहत असेल किंवा कोणी नातेवाईकाकडे किंवा कोणाचं घर असेल. परंतु यानंतरचं आता तुम्हाला जे काय उच्च शिक्षण घ्यावायचं आहे, महाविद्यालयीन शिक्षण घ्यावायचं आहे, ते काय या ठिकाणी दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या नामांकित अशा प्रकारच्या महाविद्यालयामध्ये, कोचिंग क्लासमध्ये किंवा पुणे, संभाजीनगर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतरचं यश जे काही तुम्हाला संपादन करायचं आहे ते काही साधंसुद्धा यश नाही. त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला एक शेअर सांगतो की, आणि यानंतर शेअर मी सांगितल्यानंतर कार्यक्रमाची एक थोडी प्रथा मोडून कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि अध्यक्षीय समारोप आपण अगोदर घेणार आहोत. भोगे सर तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना परीक्षेच्या संदर्भामध्ये सांगणार आहे. तर जिंदगी जीना, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपल्या जीवनाला आपल्याला आकार द्यावायचा असेल आणि अतिशय सुखी संपन्नतेचं जीवन जगावायचं असेल तर हा मी जो काही तुम्हाला शेअर सांगणार आहे त्या शेअरकडे लक्ष द्या. जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, ऐसे ही कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हाथोड़े की चोट, वह पत्थर भी भगवान की मूर्ति नहीं होता. आलं लक्षात. या आता तर यानंतर भोगे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि थोडा संकेत मोडून अध्यक्षीय समारोप खरा म्हणजे शेवटला असतो, परंतु विद्यार्थ्यांच्या काही आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अनुराध काळे, विज्ञान विभागाचे प्रमुख दिवटे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.एस. गायकवाड सर, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळपासून मुलाचा अशा प्रकारची धडपड चालू आहे, नादभजन सर, सर्व माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, शिस्तीत वाढलेले माझे लाडके सर्व विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनींनो, एक अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कैलासवासी सगो नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण कोणी 5वी पासून, कोणी 6वी पासून, कोणी डायरेक्ट 9वी ला प्रवेश घेतलेला आहे आणि कोणी डायरेक्ट 10वी ला सुद्धा प्रवेश घेतलेला आहे. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणी 3 वर्षे या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले, कोणी 5 वर्षे शिक्षण घेतलेले आहे आणि शिक्षकांनी योग्य अशा प्रकारचे संस्कार तुमच्यावर केलेले आहेत. अशा प्रकारचे संस्कार तुमच्यावर केले. कधी कधी काही शिक्षकांनी कडक शिस्त केलेली आहे आणि त्या शिस्तीचं पालन सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये होणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान राबवित असताना 10वीच्या विद्यार्थ्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. ही वास्तवता मी सुद्धा स्वतः स्वीकारतोय. जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं शेवटच्या महिन्यामध्ये तेवढं देता आलेलं नाहीये, कारण शाळेमधल्या सर्व शिक्षकांनी, शिक्षिकेनं आणि विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि हे या विद्यालयाने
तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावून 2 लाखाचं बक्षीस आपण पटकावलेलं आहे. या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर खोड्या केलेल्या आहेत. जाता जाता सुद्धा काही जणांचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी 2-3 मी तुम्हाला सांगतो आणि इथं माझं प्रस्तावित थोडक्यात संपून टाकतोय. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेस कैलासवासी सगो नकाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयाचं नाव कुठेही खराब होणार नाही, जाणार नाही, कोणी कॉपी करणार नाही आणि एकदम शिस्तीत भयमुक्त कापीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा सर्वांनी दिली पाहिजे. वेळापत्रक बोर्डाचं जे वेळापत्रक आहे मोकरे सरांनी दिलेलं त्या वेळापत्रकाप्रमाणे आपण सेंटरला परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर जायचं आहे. विद्यार्थ्यांना योग्य अशा प्रकारचे संस्कार घडवल्यानंतर विद्यार्थी कसं वागतात याचं ज्वलंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि म्हणून परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचंय. हॉल तिकीटची आपली झेरॉक्स आपल्याजवळ हॉल तिकीट सोबत असलं पाहिजे. भयमुक्त वातावरणात कापीमुक्त वातावरणामध्ये कुठल्या प्रकारचं टेन्शन न घेता अगदी मोकळ्या मनाने परीक्षेला आपल्याला सामोरं जायचंय. आणि म्हणून पेपर थोडासा बदल झालेला. पेपर 11 ते 2 समजा टाइम असेल तर 10 मिनिटं जास्तीचे तुम्हाला देण्यात आलेले. आणि म्हणून एखाद्या पर्यवेक्षकाने गार्डिंग करणाऱ्या शिक्षकाने जर 2 वाजता जर आपला जो टाइम संपणार आहे त्या टायमाला जर आपण पेपर घेतला तर त्यांना सांगायचं की बाबा 10 मिनिटं यावेळेस वाढून आलेले. तुम्ही किती जरी खोड्या केल्या, किती जरी बेशिस्तीत वागलेत तरी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझे विद्यार्थी आहात. कैलासवासी सगो नकाते विद्यालयाचे विद्यार्थी आहात. आणि म्हणून आम्ही तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल या संदर्भात आपले विद्यार्थी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला गुणगान केलेलं आहे. फक्त तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मार्क चांगले घ्यायचे. वेळेचं बंधन पाळा. काही विद्यार्थी भाषा विषयाचा पेपर सोडताना मला जास्तीचं येतंय म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त लिहित बसतात. आवश्यकतेपेक्षा जास्त लिहिण्याची गरज नाहीये. सूचनाचं तंतोतंत पालन करायचं आहे. जेवढ्या गुणाला प्रश्न विचारलेला तेवढंच उत्तर आपण अचूकपणे लिहायचं आहे. उत्तर मांडण्याची पद्धती लॉजिकल शास्त्रीय पद्धतीने उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि मग काय होतं, काही विद्यार्थी भाषा विषयाच्या पेपरला मराठी या विषयामध्ये विशेषतः मला खूप काही येतंय म्हणून लिहिण्याच्या भरामध्ये काही पहिल्या 2-3 प्रश्नाला खूप वेळ देतात आणि शेवटी मग निबंध लेखन पत्रलेखन ह्या अशा ग्रामरचा प्रश्न राहून जातोय. आणि थोडंसं तारतम्य बाळगायचं आहे. डोक्याने विचार करायचा आहे. जे प्रश्न सोडवले त्याला जास्त टिक मार्क न करता थोडंसं जर टिंब त्याच्यावर जरी दिलं तर तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही. पण आवश्यकतेपेक्षा राईट वगैरे करायचं नाही. म्हणजे एखादा प्रश्न आपला चुकून सोडवायचा राहू नये. आणि म्हणून 80 मार्काचा पेपर आहे आणि 70 मार्काचं सोडले तर 70 पैकी तुम्हाला मार्क पडणार. जास्तीत जास्त सर्व प्रश्न अचूकपणे सोडवले पाहिजे. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला भविष्यात आयुष्यात मोठं व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कॉलेजला जायचंय, तिथं शिक्षण घ्यायचंय. अशाच खोड्या जर करीत राहिलात तर त्याचे गंभीर अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या शहरामध्ये पाहायला मिळतील. आणि म्हणून सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने
आपलं नातं तुटत नाही. म्हणून या कैलासवासी सगो नखाते या विद्यालयाविषयी, या ठिकाणच्या मुख्याध्यापकाविषयी, या ठिकाणच्या शिक्षकाविषयी, या ठिकाणच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याविषयी आणि आपल्या एकंदरीत या विद्यालयाविषयी नितांत अशा प्रकारचं आयुष्यभर मनामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम तुमच्या मनामध्ये असू द्या. उत्तर अशा प्रकारची तुमची प्रगती हो. आणि तुम्हाला या ठिकाणी ईश्वरचरणी अशा प्रकारची प्रार्थना करतो की तुम्ही मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहा, गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा, यशवंत व्हा आणि जीवनामध्ये यशाच्या शिखराकडे वाटचाल करा. पुन्हा एकदा सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मी ब, क आणि ड या 10वीच्या 3 वर्गांना हिंदी हा विषय शिकवतो. आणि एक महत्त्वाचा बदल तुम्हाला सांगतो की हिंदीमध्ये जे काही संजाल किंवा आकृत्या आपण म्हणतो ते अगोदर फक्त पेन्सिलनं काढाव्या लागत होत्या, परंतु आता विद्यार्थ्यांना पेनने सुद्धा आकृत्या किंवा आकृत्या म्हणजे संजाल काढण्याची परमिशन बोर्डाने दिलेली आहे. पूर्वी जर पेननं जर काढली तर त्याचे मार्क्स अर्धा मार्क कमी करत होते परीक्षक, परंतु आता तुम्हाला पेनने सुद्धा तिन्ही भाषा विषयाचे तिन्ही भाषेत तशी ग्रुपला आम्ही तुम्हाला सूचना सुद्धा दिलेली आहे. परंतु एक लक्षात घ्या, तिन्ही भाषा विषयांच्या ज्या आकृत्या आहेत, जशा आकृत्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, तसेच उत्तर तुम्ही पेन्सिलऐवजी पेनचा वापर सुद्धा करून त्या आकृत्या काढू शकता. हा बदल, महत्त्वाचा बदल बोर्डाने सांगितलेला आहे आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. 2-3 गोष्टी मी महत्त्वाच्या सांगतो. परीक्षेला जात असताना, घरून तुम्ही जात असताना एकाच निळ्याच पेनचा किंवा काळ्याच पेनचा, दोन्ही पेनचे 2-4 पेन तुमच्यासोबत राहू द्या. कंपास तुमच्याकडे राहू द्या. हॉल तिकीट न विसरता आधार कार्ड आणि हॉल तिकीट तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षा दालनामध्ये किंवा परीक्षेच्या केंद्रावर परीक्षा द्यायला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि मोबाईल कोणीही सोबत न्यायचा नाही आहे. जर तुम्ही मोबाईल नेला आणि ऐन वेळेस जर कोणाही परक्या व्यक्तीजवळ दिला किंवा कोणाजवळ दिला आणि तर जो गाळ झाला, हरवला किंवा कोणी दिला नाही परत, तर विनाकारण तुम्हाला मानसिक त्रास या परीक्षेच्या दिवसामध्ये होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा जात असताना मोबाईल कोणीही सोबत न्यायचा नाही. आणि कोणताही पेपर असेल, तुम्हाला 10:30 वाजता सेंटरमधून दालनाकडे किंवा परीक्षा हॉलकडे सोडण्यात येणार आहे. कोणतंही केंद्र असलं तरी 10:30 वाजता, परंतु तुम्ही जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंतच त्या केंद्रावर जाणं अपेक्षित आहे. जेणेकरून आता नवीन शाळा असतील, खालीवरील हॉल असतात, त्या ठिकाणी आपल्याला हॉल, आपला बैठक क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक लवकर लक्षात यावा, यासाठी दररोज तुम्ही 10 वाजता परीक्षा केंद्रावर जाणं अपेक्षित आहे. ऐन वेळेस जाऊन शाळेसारखं आपण काय 5 मिनिटाला उशीर झाला तर काय असं न करता ऐन वेळेस घाई गडबड होऊ नये, गोंधळून जाऊ नयेत. आणि म्हणून तुम्ही दररोज अर्धा तास अगोदर 10 वाजताच परीक्षा केंद्रावर जायचं आहे. आणि सोबत कसल्याही प्रकारची चिठ्ठी चपाटी किंवा बाजूचा करत आहे, कोणी पकडत नाही, कोणी काय म्हणत नाही म्हणून असा जर प्रयत्न केला तर मी माझ्या मित्राचं एक उदाहरण सांगतो. मी BEdला असताना संत जनाबाई महाविद्यालयामध्ये आमची BEdची परीक्षा होती आणि नांदेडचा एक माझ्याच BEdला सहपाठी किंवा सोबत शिकणारा मित्र होता आणि त्यानं 6 सलग अशा प्रकारचे BEdला पेपर होते. 3ऱ्या पेपरच्या दिवशी स्क्वॉड आलं विद्यापीठाचा आणि त्या माझ्या मित्राच्या म्हणजे क्लासमेटच्या त्यांनी काय केलं, चेक केलं तर त्याच्या 3ऱ्या पेपरच्या दिवशी त्या पेपरच्या चिठ्ठ्या सापडल्या नाहीत किंवा कॉपी सापडली नाही, परंतु पहिल्या दिवसाची कॉपी त्याच्या शर्टामध्ये खिशामध्ये सापडलेली होती. मग त्यानं सांगितलं की सर या पेपरची कॉपीच नाही, परंतु त्या दिवशी तू आणले असतील असं त्या स्क्वॉडने लक्षात आणलं आणि त्याला रेस्ट तिकीट केलं होतं 3 वर्ष त्याला. आणि सांगायचं म्हणजे ST कॅन्डिडेट होता तो माझा क्लासमेट. विनाकारण 3 वर्ष तो त्या शिक्षक पदापासून दूर राहिला. त्यामुळं एक लक्षात घ्या मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला सहज जोटी वाटू देऊ नका. कसल्याही प्रकारचे हॉल तिकीट सोडून चिठ्ठी कागद तुम्ही सोबत घेऊन जाऊ नका. आणि जर गेलात आणि स्क्वॉड आलं आपल्या जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर बैठे पथक, भरारी पथक
जिल्हा तालुका असे वेगवेगळे पथकं नेमलेले आहेत आणि त्या पथकांच्या निदर्शनास जर तुम्ही आलात तर तुम्हाला रेस तिकीट होईल. शिक्षणापासून 3 वर्ष तुम्हाला दूर फेकल्या जाताल तुम्ही. आणि त्यामुळं कसल्याही प्रकारची चिठ्ठी चपाटी नेऊ नका. परीक्षेमध्ये तुम्हाला एका दिवसाचा गॅप आहे मध्ये है ना. 1 तारखेला पेपर असेल तर 3 तारखेला 2 तारखेला तुम्हाला सुट्टी आहे. त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हा आताचा अभ्यास जास्त परिणामकारक अशा प्रकारचा असतो. त्यामुळं वेळ खर्च न करता यानंतर आपल्या विद्यालयातील आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक नाथभजन सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. धन्यवाद सर. आवाज येतो का विद्यार्थी मित्रांनो माझा? सर्वांना येतो का? आज कैलासवासी सगोन खाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळंदरा या ठिकाणी वर्ग 10वीच्या वर्ष 2023-24च्या या बॅचचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य आदरणीय मुख्याध्यापक घोगे सर, त्याचबरोबर प्राध्यापक अनुराध काळे सर, दिवटे सर, गायकवाड सर, या माझ्या समोर बसलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरं तर वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे. आता तुमच्याही मनात वेगवेगळे प्रश्न असतील, उद्या कदाचित शाळेत येणार आहेत का नाही येणार आहेत असे, म्हणून तुम्ही जास्त उत्सुक असाल. पण मी जास्त सांगणार नाही, या अनुषंगाने 4-5 मिनिटच बोलणार आहे, कारण मला माहिती आहे वेळ फार झालेला आहे. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, जर तुमची इच्छा असेल तर. एक उदाहरण सांगू का तुम्हाला? हा, एकदा काय झालेलं असतं, एका समुद्राच्या किनाऱ्यावर एक झाडला छानसे झाडाच्या खाली एक कवी बसलेला असतो. आता कवी म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे कवीचं मेंदू म्हणजे कल्पना करणे. मग कवी बसलेला असतो आणि कवी त्या वहीवर काहीतरी लिहित बसलेला असतो आणि ते लिहिता लिहिता त्या कवीचं लक्ष आकाशाकडे जातं. ते 5-6 मिनिटापर्यंत आकाशाकडेच पाहतो. आणि मग कवी आकाशाकडे पाहत असताना बाजूला एक त्या तिथे मासे मारायला आलेले व्यक्ती असतो. तो व्यक्ती पाहतो की कवी आकाशाकडे काय पाहिलं इतक्या वेळापासून. मग तो कवीकडे जातो आणि कवीला विचारतो की अरे मित्रा, म्हणतो बऱ्याच वेळापासून मी तुला पाहिलो, तू आकाशाकडेच पाहिलास, नेमकं तुला बघायचं तरी काय, तुला कल्पना काय सुचत नाहीये का? ते म्हणलं नाही, मला कल्पना सुचली, मी त्या झाडाकडे पाहिलो. तर ते म्हणलं झाडाकडे काय? ते म्हणलं झाडाच्या वरती एक छोटस घरट बनवलेले पक्ष्याने, आणि त्या पक्ष्याच्या घरट्यामध्ये काही पक्षी आहेत आणि त्या पक्षाचा एक पिल्लू सुद्धा आहे आणि ते पिल्लाला उडवायला शिकवत आहे ते पक्षी, आणि मी त्या उडणाऱ्या पिल्ल्याकडे पाहतोय. तर ते म्हणलं त्याच्यात काय उडणाऱ्या पिल्ल्याकडे पाहण्यासारखं काय असणार आहे? तर ते म्हणलं नाही, पिल्ल्याचं पिल्लू उडत आहे, समुद्राकडे जाते आणि परत थोड्या वेळानंतर वापस येते. तर ते म्हणलं त्याच्यात काय नवीन गोष्ट आहे? पिल्लू उडायला शिकायला म्हणल्यावर ते होणारच आहे. पण तो कवी म्हणला की हे जर पिल्लू उडायला लागले आणि उडत असताना समुद्राकडे गेल्यानंतर जर पिल्ल्याच्या पंखामधलं बळ संपलं आणि त्याचं जर त्राण तुटला आणि ते पक्षी छोटा खाली पडल्यानंतर जर समुद्रात पडला तर त्या पिल्ल्याचं काय होईल याची चिंता मला लागलेली आहे. माझा आवाज येतो ना तुम्हाला? शेवटचे मुलं, याची मला चिंता लागली की जर पिल्लू पाण्यामध्ये पडलं तर काय होईल समुद्राच्या पाण्यामध्ये. त्यावेळेला त्या कवीचा मित्र जो असतो बाजूला बसलेला, तर कवीचा मित्र म्हणाला की मित्रा, तुला काळजी करायची गरज नाही, कारण ज्या वेळेला या पिल्ल्याची आई त्याला उडवायला शिकवत आहे त्यावेळेला त्याच्या पंखामध्ये जेवढं बळ आहे त्या बळाच्या सहाऱ्यानेच ती उडवायला शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, उद्याची जरी परीक्षा असली, तुमची जरी परीक्षा असली, तर ती शाळेची परीक्षा आहे, ती आमची परीक्षा आहे. आणि तुम्हाला नवल वाटेल की तुमच्या पंखामध्ये तेवढं बळ सगळ्या गुरुजनांनी दिलेलं आहे. म्हणून एकदा सर्व गुरुजनांसाठी टाळ्या वाजवा की तुम्हाला 10वी मध्ये चांगले मार्क पडतील याच्यासाठी सक्षम बनवलेले आहे. याची किंमत तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही हे विद्यालय सोडून जाल त्यावेळेला त्याची किंमत कळेल की आपण काय या विद्यालयातून सोडून गेलेलो आहोत. आणि म्हणून हे विद्यालय, या भिंती, हे वर्ग, हे काय तुम्हाला एखाद्या वेळेला निर्जीव वस्तू जरी वाटत असतील तर या निर्जीव वस्तू नाहीयेत, ह्या माणसाला घडवणाऱ्या वास्तू आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण विद्यालय सोडून जातो, कॉलेजला जातो, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात मोठं वाटायला लागतं की आपण विद्यालयामध्ये फार काही गोष्टी विसरलेलो आहोत, या विद्यालयामध्ये गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि म्हणून एक फक्त जाता एक गोष्ट सांगतो, असं म्हणलं जाते, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.
म्हणजे हात कलम करून घ्यायचे नाही, तोडून घ्यायचे नाही, तर देणारा जो आहे देणाऱ्याचे गुण सुद्धा आपल्याला आत्मसात करता आले पाहिजे. देणाऱ्याचे गुण आपण या ठिकाणून घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या गुरुजनांनी जे दिले आपल्याला ते गुण तुम्ही घेऊन जा आणि आपल्या शाळेचं नाव, आपल्या आईवडिलाचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या गुरुजनाचं नाव तुमच्याकडून किंचितही खराब होणार नाही याची काळजी घ्या. या प्रसंगी एवढंच मानतो आणि गायकवाड सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर अभिमन्यू गडमवार हा विद्यार्थी गत वर्षी आठवीपासून आपल्याकडे शिकत आहे आणि आता तो 10वीची परीक्षा देऊन पासआउट होऊन शाळेतून जाणार आहे. तर शाळेबद्दल त्याच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, विचार आहेत, तो व्यक्त करील. अभिमन्यू गडमवार, वर्ग 10वा अ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ओघे सर आणि प्रमुख पाहुणे काळे सर यांचं मी नमन करतो. 8वीला आलतो शाळेत तेव्हा काय वर्गात बसू द्यायचे नाही, इकडून हाकलून द्यायचे, तिकडे बसायचे, मासला टाटे सर बाहेर वाकायचे. आणि आमचे प्रिय सर म्हणजे टाटे सर असे हे रागवायचे, हे करायचे, तरी आम्ही टाटे सरचे हे मानत नव्हतो वाईट. पण टाटे सर थोडी हे करायचे, मस्करी बिस्करी हाणायचे, अभ्यास करा म्हणायचे. आणि सर्वात जास्त म्हणजे आम्ही मार खालतो तर तायनाक सरचा. आले की हाणायचे, काही कारण नव्हतं हाणायचे. एवढे बोलून माझं 2 शब्द जय जय. यानंतर लक्ष द्या. जब तक न हो सफल चैन नींद की त्यागो तुम, संघर्षों का यह मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. विद्यार्थी मित्रांनो, 10वीपर्यंत तुम्ही आतापर्यंत शिक्षण घेतलेले आहात. आई वडिलांच्या दृष्टीने तुम्ही अतिशय लहान होतात, शालेय शिक्षण शिकत होतात. परंतु यानंतर आता तुम्हाला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावायचं आहे. यानंतर आपल्या शाळेबद्दल आपलं मत व्यक्त करण्यासाठी माधुरी राऊत, वर्ग 10वा अ ही विद्यार्थिनी आपले विचार व्यक्त करेल. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिथे जाच कामी, पडे देह माझा नमो नमामी. परम पवित्र या मातृभूमीस पहिल्यांदा माझा नमस्कार. मातृभूमी हिंदुस्थानची, राजा असावा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कुलस्वामिनी आई तुळजापूरची, कृपा त्या जिजाऊ महासाहेबांची, विद्येची आराध्य देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, दीनदलिताच्या आई माता रमाई, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथमतः अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सूर्याचे हृदय ही पाघळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचे हृदय ही पाघळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर, निरोप समारंभ जवळ आल्यावर. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य सर, आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष, गेली अनेक वर्षे ज्यांनी आम्हाला घडविले असे वंदनीय गुरुजन वर्ग व ज्यांच्यासोबत आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे त्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवलं. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा चिवचिवाट सहन केला.
आमचे काही चुकल्यावर शिक्षक आम्हाला रागवत जरी असले तरी पाठीवर आधाराची कौतुकाची थाप देखील आम्हाला आमच्या शिक्षकांनी दिली. आमची ही शाळा म्हणजे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता इत्यादी अनेक गोष्टी ते आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे हे जीवन आम्ही पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. निरोप म्हणजे नेमकं काय? आज आपल्या शाळेतला शेवटचा दिवस. या शाळेने आपल्याला खूप काही दिले. नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्धता, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं याचे धडे देखील दिले. हे विद्यालय सोडून जातोय म्हणजे आपण सर्वच काही सोडून जातोय असं नाही. आपल्यासोबत आपल्या मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या खूप आठवणी आहेत. जीव लावले गुरुजनांनी आईवडिलांसम आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आईवडिलांसम आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. आज मला 10वी झाल्याचा एकीकडे फार आनंद होतोय, परंतु वाईटही तितकंच वाटत आहे. आम्हाला भेटलेले शिक्षक खूप दयाळू आहेत आणि आमच्या शिक्षणाच्या संपूर्ण टप्प्यात त्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आपल्या प्राचार्य सरांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी नेहमीच अत्यंत शिस्तबद्ध व्यक्तिमत्वाची प्रतिमा इतकी दयाळू आणि नम्रतेने केली आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई वडिलांसारखी, गुरु आणि बहीण भावंडांसारखी मित्रमैत्रिणी दिल्या. भलेही मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती, तर ती मला चूक सुधारण्यासाठी दिलेली संधीच होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता. या शाळेत आम्ही खूप मौज मजा केली. वर्गात गेल्यानंतर ते बेंचला कान लावून वाजवणं, तासाला येताना एखाद्या शिक्षकाला उशीर झाला तर बेंचवर उभं राहणं, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जाऊन अंगठे धरून खाली वाकणं आणि उठाबशा काढणं, तासामध्ये बडबड करणं, परीक्षेदरम्यान हुशार मुलींना मस्का लावणं, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. या केवळ आठवणींच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहे. प्राजक्ताच्या फुलांची भरलेली ओंजळ भोवती सहकार्यांचा वेडा, हरवलेत आता हे क्षण सुगंधाचे, उरलाय फक्त आठवणींचा सडा, आठवणींचा सडा. स्नेह संमेलन, सहली, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यान, विविध स्पर्धा यामध्ये आम्ही विविध अनुभव घेतले. कविवर्य केशव कुमारांच्या खालील ओळी जणू काही माझ्या शाळेचेच वर्णन करतात असे मला वाटते. हसऱ्या फुलांचे बाग जशी आनंदी, ही तशी तो शाळा, मुले इथे स्वच्छंदी, हसुनी हसुनी खेळूनी सांगुनी गोष्टी, आम्हा सामुचे गुरुजी शिक्षण देती, आम्हा सामुचे गुरुजी शिक्षण देती. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले, आठवतो तो पहिला दिवस रडतच आले, आठवेल हाही दिवस रडतच चालले, आठवेल हाही दिवस रडतच चालले. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. आज इथून जाताना उदास उदास वाटते, आज इथून जाताना उदास उदास वाटते, पुढील आयुष्य कसं असेल याचं काऊर मनात असते, काऊर मनात असते. उद्यापासून आता शाळा नाही, बेल नाही, मित्रमैत्रिणींच्या कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही, शिक्षकांचे ते ओरडणे नाही, हे सगळं आठवून दुःख होतंय मला, कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. ते हसत रडत शिकणं, पडत उठत चालणं, अडखळत अडखळत बोलणं सगळं आठवतंय मला. शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींची मस्ती, डबा खाण्याच्या त्या गमती जमती सगळं आठवतंय मला, कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं. कसं जगायचं, कसं लढायचं याचं मात्र भान आलं. छोटे छोटे मित्र आमुचे छोटे छोटे खेळ, छोटे छोटे मित्र आमुचे छोटे छोटे खेळ, दंगा मस्ती करता करता मस्त जायचा वेळ, दंगा मस्ती करता करता मस्त जायचा वेळ. मी स्वतःला भाग्यवान समजते की या नावाजलेल्या शाळेत मला शिक्षण घेता आले. एका शिक्षकाबद्दल जर थोडं थोडं जरी बोलायचं झालं तर सारा दिवस अपूर्ण पडेल, पण मी माझ्या प्रिय शिक्षकांना इतकंच सांगू शकते की तुम्ही आमच्यावर जे पैलू पाडले आहेत ते आमचं जीवन समृद्ध करतील. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला ज्ञानाच्या कणांनी समृद्ध केलं आहे. तुमचे अनंत उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आम्ही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करू. मी तुम्हाला माझ्या थोडक्यात 6 शिक्षकांबद्दलची माहिती सांगितली. आम्हाला पहिला तास हा ताठे सरांचा असायचा. सर नुसते विशेष शिक्षकच नव्हे तर वर्ग शिक्षक देखील होती. सरांनी आमची पूर्ण तास वेळेवर घेतले आणि सराव परीक्षेच्या आधी सरांनी आमचा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करून दिला. मी सरांची मनापासून आभार मानते. सरांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले, त्यामुळे मला त्यांच्या विषयात गोडी निर्माण झाली. यामुळे देखील मी सरांची मनापासून पुनश्च एकदा आभार मानते. हिंगीला वारा लागला की अग्नी चेतावतो, वीज रुजले गेले तर अंकुर डोकावतो, चंदन उगळला तर श्वास दरवळतो, दगड कोरला तर शिल्प साकारते आणि खरंच सर तुमच्यासारखे गुरु भेटले तर आयुष्य आकारते, आयुष्य आकारते.
यानंतर दुसरा तास हा मोरे सरांचा असायचा. सर गणित हा विषय शिकवायचे. सर वर्गात आले की दुसरं काहीही न बोलता सर फक्त पुस्तक मागायचे. आणि विशेष म्हणजे सरांना त्यांच्या तासामध्ये दुसऱ्या विषयाचा अभ्यास केलेला अजिबात चालत नव्हता. परंतु सरांनी आमचा टाइमपास कधीच केला नाही. सरांनी स्वतःचा सिलेबस वेळेत पूर्ण केला. याबद्दल मी सरांचे देखील मनापासून पुनश्च एकदा आभार मानते. आमच्यासाठी सर तुम्ही ईश्वरी देणं आहात. आमच्यासाठी सर तुम्ही ईश्वरी देणं आहात. हृदयाच्या कोंदणात जपलेलं लेणं आहात. आठवणीचे पान सर तुमच्या कधीच मिटणार नाहीत. आमच्यावरील ऋण तुमचे जन्मोजन्मी फिटणार नाहीत. आमच्यावरील ऋण तुमचे जन्मोजन्मी फिटणार. आम्हाला तिसरा तास हा मोकरे सरांचा असायचा. सर विज्ञान हा विषय शिकवायचे. सरांना ऑनलाईनचे काम असायचे तरी देखील सरांनी वेळातला वेळ काढून आमचे तास कव्हर केले. एवढेच नाही तर सरांनी आम्हाला 5 विद्यार्थी असताना देखील शिकवले. यामुळे मी मोकरे सरांचे देखील मनापासून आभार मानते. यानंतर आम्हाला चौथा तास हा होगे सरांचा असायचा. सर मराठी विषय शिकवायचे. सरांना कधी काम लागले तर सर मार्गदर्शनासाठी फुके सर यांना पाठवायचे. फुके सर देखील यायचे. ते देखील व्याकरण घटकावर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करायचे. मी त्यांचेही मनापासून आभार मानते. यानंतर आम्हाला 5वा तास गव्हाणे सरांचा असायचा. गव्हाणे सर संस्कृत हा विषय शिकवायचे. सरांना कधी यायला उशीर झाला आणि मी सरांना कधी स्टाफमध्ये बोलवायला आले तर सरांना आवाज दिला तर सर अतिशय गोड आवाजात म्हणायचे, आलो माय आलो. गेल्या 3 वर्षापासून सरांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत. मी सरांचे देखील मनापासून पुनश्च एकदा आभार मानते. प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव सर तुमच्या मदतीचा हात, असे आहेत आमचे गुरुजी खास. असे आहेत आमचे गुरुजी खास. शेवटी भिसे सर यायचे. एक पॉईंट सर एक तास एक्सप्लेन करायचे. यामुळे तो पॉईंट आम्हाला घरी गेल्यावर परत पाहण्याची गरज पडली नाही. मी सरांचे देखील मनापासून आभार मानते. व तसेच मला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसेच सर्व स्टाफचे मी मनापासून पुनश्च एकदा आभार मानते. मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खरंच मनाला गुरगुर लावणार आहे. मी माझ्या सर्व शिक्षकांना व मुख्याध्यापकांना विनम्रपणे सांगू इच्छिते की आम्ही आपल्या शाळेचे नाव मोठे करून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नतमस्तक होऊन आपल्या या प्रिय शाळेला वंदन करतो. हा निरोप समारंभ म्हणजे आम्हा मुलांसाठी आशेंना वाट मोकळी करून देणारा दिवस आहे. आयुष्याला पुस्तक समजून पान सजवत गेला. आयुष्याला पुस्तक समजून पान सजवत गेला. उत्तमातले उत्तम सारे आमच्यामध्ये रुजवत गेला. सूर बनून तुमचे शब्द आमच्या मुखातून गाणे गातील. तुम्ही लावलेल्या ज्ञानाच्या रोपाला रसाळ गोमटी फळे. तुम्ही लावलेल्या ज्ञानाच्या रोपाला रसाळ गोमटी फळे. जाता जाता एवढेच सांगू इच्छिते की यानंतर जरी आपल्या जीवनाचा मार्ग वेगळा असला तरी माझ्या जीवनातल्या तुमच्यासोबतच्या गोड आठवणी सदैव माझ्या जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत राहतील. आपल्या सर्वांसोबत आवडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. सर्वांना भावी वाटपासाठी खूप खूप शुभेच्छा. जय गुरुदेव. अतिशय छान माधुरी राऊतनं शाळेबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर आपल्या शाळेचे मुलूक मैदानी टोक सोळंके सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी आपले विचार किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सोळंके सर. हॅलो, स्टेजवर होतो कार्यक्रम चालू. हो निरोप समारंभ असेल चालू 10 मिनिटात काम होतं का? पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सोगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा इसवी सन 2023 आणि 24ची 10वी मुलांचा नाही असं मला वाटतंय. काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायदा दिलेला आहे आणि म्हणून कोणाच्याही मनावर बर्डन नाही. तुम्हाला वाटत असेल फक्त 5 मिनिटं मला संयोजकांनी दिलेली आहेत आणि 6व्या मिनिटाला मी बोलणार. पण दुसरा एक आम्हाला कायदा दिलाय, आम्हाला स्वातंत्र्याप्रमाणे आपल्याला बोलता येतंय. तुमच्या आई वडिलांचा आहे. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी राजांना शब्द कळत होते त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्यांना बाळा म्हणून बोलवत बघा म्हणून छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊ
राजा म्हणायच्या लहानपणी, म्हणून मोठ्यापणी छत्रपती शिवाजी राजे खरोखरच स्वातंत्र्याचे राजे झाले आणि राजे झाले. ते सगळं श्रेय त्याच्या आईला जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, भीमरावांना त्यांची आई म्हणायची. बाळा जेव म्हणत नव्हती, लेकरा राजा इकडे ये म्हणत नव्हती. ती म्हणत होती साहेब जेवायला या. भीमा इकडे ये म्हणत नव्हती. साहेब तुम्ही जेवण केलं का म्हणत होती. साहेब तुम्ही अभ्यास करणार का म्हणत होती. आणि म्हणून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याचे अमरण साहेब झाले. अमर्याद साहेब. लहानपणी बाळाला राजा म्हणलं, ते मोठ्यापणी रायगडावर राजा झाला. लहानपणी मातेनं साहेब म्हणली, ते तिन्ही लोकी साहेब झाले. आणि माझ्या गोविंदराव फुलेंनी माझ्या ज्योतिबाला ज्योतिबा म्हणाले नाही, त्यांना सुद्धा शिक्षण घ्या आणि तुम्ही जगाचा उद्धार करा म्हणाले. म्हणून ज्योतिबा महाराज, ज्योतिबा आमचे फुले या समाजाचे नव्हे तर आमच्या स्त्री शिक्षण चळवळीचे आणि या भारत देशामध्ये एक क्रांतिकारक इतिहास घडून ठेवला. आणि या भारत देशातल्या मुलीसाठी माझ्या सावित्रीमाईला महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी स्वतः शिक्षण घेऊन समाजासाठी शिक्षण दिलं. असं आपल्या आई वडिलाच्या संस्कारामुळे माणसं घडतात. म्हणून शिवाजी महाराजांचं सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं, ज्योतिराव फुलेंचं सांगितलं. आज 10वीच्या वर्गातले हे इथं स्वतः बोलणारे मुलं त्याच गेल्यावर एवढी तुमची आई म्हणली का नाही मला माहित नाही. तुमचे वडील शाळेत जाताना काहीतरी शिक्षकाची, काहीतरी शिक्षकेची, काहीतरी आपल्या शाळेतली संस्काराची शिदुरी घेऊन ये असं म्हणलेत का नाही मला माहित नाही. पण तुम्ही शाळेत येताना तुमच्या आयुष्यामध्ये मला 2 रुपये कमवायचे आहेत आणि मला शाळा झाल्याच्या नंतर मला नोकरी करायची आहे, मला करिअर घडायचं आहे. म्हणून मित्र हो तुम्ही शाळेत आलेला आहे. तुम्ही बोलण्यासाठी आला असताल ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही बोलू शकतात. तुम्हाला बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. मी शांत बसा हे तुम्हाला म्हणणार नाही. मला विनंती केली भाषण करा, पण दुसऱ्या बाजूनं त्यांचा चेहरा, त्यांचं मन आणि त्यांचे शब्द सुद्धा मी जाणून आहे. सर जास्त लांबू नका, फक्त 3 मिनिटांमध्ये बोला. म्हणून आता बोलता बोलता आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि म्हणून 2 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. कदाचित तुम्ही आमच्यासाठी या शाळेत आला नाहीत, कदाचित तुम्ही तुमचं आयुष्य घडण्यासाठी आमच्या शाळेत आला नाही. मला तर वाटतंय मुलांना असं वाटत असेल, चला आपल्या समोर कोणतरी व्हरांड्यात कोणीतरी आहे का आणि आपल्या समोर कोणतरी आहे का, आपल्या वर्गातलं कोणतरी आलंय का, आज एवढं तरी पाहण्यासाठी तुम्ही आलेत का काय असं मला वाटायला. किंवा माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनी, माझ्या समोर बसलेल्या ह्या माझ्या विद्यार्थिनी, खरोखरच तुम्ही काहीतरी शाळेतून शिदुरी घेण्यासाठी आलात, तुम्ही तरी आलेला आहेत असं मला वाटतंय. आणि म्हणून शेवटचं एकच काव्य सांगतो, लेक सासुरी जाये मागे परतुनी पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. 5वीला तुम्ही या शाळेत आलात, कोणी 8वीला या शाळेमध्ये आलात, कोणी 9वीला आलात, कोणी जूनच्या 10वीला आलात. आता तुम्ही या शाळेतून जाणार आहात. आता तुमची आणि आमची भेट होणार नाही. आणि 10वीची परीक्षा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तुम्हाला माजी विद्यार्थी असलात तरी या व्हरांड्यामध्ये आम्ही थांबू देणार नाही.
हे शेवटचा क्षण आहे तुमचा, हे शेवटचा दिवस आहे तुमचा. या ठिकाणी तुम्ही इथं उभं राहणार आहात. तरी पण या ठिकाणी जशी एखादी लेक सासरी जाते आणि आपल्या माहेराकडं डोकावून बघून ढसाढसा रडते, माझ्या आई आणि वडिलांची जसं आठवण येऊन माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आता मी सासरी जाते, लेक सासुरी जाय मागे परतुनी पाये, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. म्हणून माझ्या आप्तसोयिकांची, माझ्या बहीण भावाची, माझ्या आई वडिलाची कधी भेट होईल अशी ती नवरी विचार करते. तशी अवस्था तुमची आज या ठिकाणून व्हायला पाहिजे, पण ती तशी होत नाही. आणि ही न होण्याचं कारण म्हणजे एक तुमचं बेशिस्तीचं कारण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल. आणि यामुळं तुमचं आयुष्य बर्बाद होत आहे. त्यापासून सावधान राहा. तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्याच्या शुभेच्छा देतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द इथं थांबतो. जय हिंद. या ठिकाणी खरी म्हणजे सकाळची शाळा करून सुद्धा दुपारी कार्यक्रम असल्यामुळे आलेले माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला, सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर देशाच्या सूचना देतील. सर्व वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना सूचना की त्यांनी जागेवर उभं राहून इकडे बागेमध्ये चला, फक्त 10वीचे मुलं अजून बागेत चला इकडं. हा तिकडं